ठोक दरवाजा. बापरे काका, आम्ही अडकलोय काका. आता सुशीला सुजित 18 एप्रिलला रिलीज होतोय. मी आणि सोनाली एकत्र काम करतोय पहिल्यांदा. मी आणि प्रसाद अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा काम करतोय एकत्र. पंचशील एंटरटेनमेंट ज्याबद्दल प्रसादने सांगितलं, त्याची ही पहिली निर्मिती आहे. आमच्या बरोबर मी आणि सोनाली, आमच्या बरोबर रेणुका दफ्तरदार, राधा सागर, सुनील गोडबोले, सुनील तावडे, अजय कांबळे असे खूप इंटरेस्टिंग कलाकारांची मांदियाळी आहे. आणि आता हे कोण, तुम्ही ट्रेलर बघितलंच असेल सगळ्यांनी, असं मी गृहीत करतो. आता हे कोणाचे कोण आहेत, काय आहेत, हे दोघे अडकलेत तर का अडकलेत, कसे सुटणार आहेत, या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकणारा, रादर या सगळ्या प्रश्नांची दारं उघडणारा हा चित्रपट आहे. कारण हे दोघे अडकलेत आणि दार बंद झालंय, हा मूळ विषय आहे. सुशीला आणि सुजित, आणि 18 एप्रिल पासून तो तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. आम्ही खूप उत्सुक आहोत, आम्ही खूप आनंदी आहोत ज्या प्रकारचा रिस्पॉन्स आमच्या टीजरला, ड्रॉपला, ट्रेलरला मिळालाय. चिवताय चिवताय दार उघड गाणं ऑलरेडी खूप व्हायरल झालंय, त्याचे रील्स बनतायत. आज अजून एक गाणं, चित्रपटातलं दुसरं गाणं प्रदर्शित झालंय, आता नावाचं, ज्या गाण्यात तुम्हाला कलाकार, अभिनेता, दिग्दर्शक, कथालेखक, याचबरोबर आता एक रॅप स्टार प्रसाद ओक अशी ओळख असणार एक गाणं आता आजच रिलीज म्हणजे होईल. 2 वाजता गाणं रिलीज होतोय. आज ऑडिओ ऑलरेडी आउट झालाय, तो वाचतोय, गाजतोय. सो खूप इंटरेस्टिंग पद्धतीने बांधला गेलेला चित्रपट आहे. आणि आम्ही खूप म्हणजे पंचशील एंटरटेनमेंटच्या माध्यमातून मला सर्व कलाकारांचे आभार मानायचे. ही सगळी मंडळी आम्हाला आमच्या पहिल्या कलाकृतीचा भाग म्हणून मिळाली, ही आमच्यासाठी फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. बाकी सोनाली. नमस्कार. फार छान वाटतंय. खूप ओळखीचे चेहरे आहेत, काही नवीन चेहरे आहेत. पण तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं उत्साहानं आलाय आमच्या सुशीला सुजितसाठी, यासाठी मनापासून आभार. 2025 मधला माझा पहिला मराठी चित्रपट रिलीज होतोय. मला पहिल्यांदा स्वप्नील बरोबर काम करायला मिळालंय. असं करिअरच्या सुरुवातीला आपल्याला काय काय वाटत असतं ना, की असं काहीतरी आपल्याला करायला मिळावं, यांच्याबरोबर काम करायला मिळावं, त्यांच्याबरोबर. तसं छोटीशी स्वप्नपूर्ती आहे की स्वप्नील बरोबर काम करायला मिळतंय, आणि त्यातही इतक्या सुंदर विषयासाठी. म्हणजे वर्षानुवर्ष कोणाच्या लक्षात राहणारी कलाकृती जर आपल्याला करायला मिळाली तर किती बरं वाटेल. असे कितीतरी सिनेमे आहेत ज्यांची आपण नावं काढतो की जरा बरं वाटत नसेल मनाला तर तो सिनेमा बघूया. मी किती वेळा पाहिलाय, अमुक सिनेमा मी ना 50 वेळा पाहिलाय. अशा चित्रपटांमध्ये सुशीला सुजितची गणना होणार आहे याबद्दल मला खात्री आहे. आम्ही दोघी खूप दिवसांनी एकत्र बसलोय शेजारी, दोघी नंतर आजच, तर जरा स्पेशल वाटतंय. रेणू आणि मी शेजारी आहोत. सिनेमामध्ये तुमच्यासाठी खूप सरप्राइजेस आहेत. एक वेगळा अभिमान याचा आहे की वेळ आणि पैसा या दोन्हीची जाणीव ठेवून माझ्या मित्रांनी हे प्रोडक्शन केलेलं आहे, याचाही अभिमान आहे. उगाच मला एक आधी घरवाली असल्याचा फिलिंग पण आता तुम्हाला सगळ्यांना विनंती की तुम्ही सिनेमा बघितलाच पाहिजे. आणि आज जो पुढाकार घेऊन तुम्ही एवढा मोठ्या संख्येने प्रतिसाद दिलाय तसाच कायम आमच्या पाठीशी राहू दे. धन्यवाद. खरं तर मी आम्हाला उशीर झाल्याबद्दल आधी सॉरी म्हणते आणि तुम्ही सगळेजण इथे आलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि मला या सिनेमाविषयी असं सांगावं असं वाटतं की हा त्याचा जीव छोटासा आहे पण खूप इंटरेस्टिंग आहे. आणि मला या लोकांबरोबर काम करायला म्हणजे खूप दिवस माझ्या मनात होतं की चांगला चान्स मिळाला पाहिजे यांच्याबरोबर काम करायला, आणि तो या चित्रपटातून मला मिळतोय, तर त्याबद्दल मला असं स्वतःला धन्य वाटतंय. आणि अर्थातच सोनाली जसं मगाशी म्हणाली की आम्ही खूप वर्षांनंतर एकत्र पुन्हा काम करतोय आणि त्याचं एक वेगळं एक्साइटमेंट आहे, त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला. थँक्यू. आमच्या निर्मात्या मंजिरी योग. नमस्कार. लहानपणापासून फिल्म्स मध्ये बघत असते ना, असे आर्टिस्ट समोर बसलेले असतात आणि समोर प्रेस कॉन्फरन्स चालू. आज खूप भारी वाटतंय की आमच्या पहिल्या फिल्मसाठी अशी प्रेस कॉन्फरन्स आहे आणि खूप मस्त फिलिंग्स आहे. सगळ्यांना थँक्यू सो मच. राधा सागर. खूप छान वाटतंय कारण पंचशील एंटरटेनमेंटची पहिली फिल्म आहे आणि या पहिल्या फिल्मचा मी भाग होऊ शकले, त्याचा मला खरंच मनापासून आनंद आहे. आणि काय म्हणतात, तुम्हाला काहीतरी वेगळं नक्की बघायला मिळणार आहे.
त्याच्यामुळे जे काही कोडं पडलेलं आहे की अरे हे कोण आहेत, का अडकलेत, काय असणार आहे, सो ते कोडं उलगडण्यासाठी ती फिल्म चित्रपटगृहात जाऊन बघा. आणि मी 100% सांगते की ती न विसरण्यासारखं हे प्रोजेक्ट आहे आमच्यासाठी सुद्धा आणि तुमच्यासाठी सुद्धा असेल. थँक्यू सो मच. प्रश्न एक लाईनीत जाऊया. लेडीज फर्स्ट. चित्रपट जेव्हा ठरला तेव्हाच आमचं ठरलं होतं की याच्यात एक प्रमोशनल सॉन्ग असणं आवश्यक आहे. पण तुम्ही जर नीट पाहिलं तर ते गाणं सुद्धा असंच बनवायचं म्हणून उथळ बनवलंय किंवा असं नाहीये. त्या गाण्यात सुद्धा चित्रपटाचा विषयच येतोय की दार उघड, चिवताई चिवताई दार उघड, कारण दार बंद झालेलं. त्यामुळे इलॉजिकल प्रमोशनल सॉन्ग नाहीये ते सुद्धा लॉजिकल प्रमोशनल सॉन्ग आहे. अमृता त्या गाण्यात काय आहे हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर कळेल. अमृता आणि कश्मीर, मगाशी स्वप्नील जसं म्हटलं की मी आणि स्वप्नील पहिल्यांदा एकत्र काम करतोय, स्वप्नील सोनाली पहिल्यांदा एकत्र काम करतायत, तसं अमृता आणि कश्मीर गाण्यात पहिल्यांदा एकत्र येत आहेत. आणि त्यामुळे चिवताईला उदंड प्रतिसाद मिळालाय जगभरातून. अगदी ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, रशिया, वेगवेगळ्या देशांमधून लोक त्याच्यावर रील्स करतायत. सो भारी वाटतं, खूप आनंद होतो. वरुण लिखते नावाच्या नव्या ताज्या दमाच्या संगीतकारांनी ते गाणं संगीतबद्ध केलंय आणि आमचे मित्र मंदार चोळकर यांनी ते शब्दबद्ध केलं आणि लहान मुलांमध्ये प्रचंड पॉप्युलर झाले ते गाणं. हो, ही सुशील आहे, हा सुजित आहे आणि या दोघांची गोष्ट आहे म्हणून सुशील असतो. म्हणजे राम लखन सीता गीता तसं. सुशीला आणि सुजित हे जे नाव आहे तर सुकामान असल्यामुळं शिला आणि जीत आहे याच्याविषयी माहिती. त्याच्याविषयी तुमच्या जे मनात आलं ते तुमच्या मनातच ठेवा. चित्रपट सुशीला सुजित आहे. चित्रपट सुशीला सुजित आहे. तर हा, त्याच्याविषयी बरं झालं तुम्ही विचारलं. हे जे जॅकेट आहे ते स्पेशली मंजिरीने आमच्यासाठी डिझाईन केलेलं आहे. याच्यातली गुलाबी जी आहे ती सुशीला आहे आणि ब्लू फॉर बॉईज. त्यामुळे पण हे दोन्ही रंग आम्ही प्रत्येकाने घातले. तर मला प्रसादने इतकी छान गोष्ट मांडलेली आहे की हे दोन्ही रंग आपल्या सगळ्यांमध्ये असतात. असं नाहीये की गुलाबी फक्त स्त्रियाच असतात आणि निळे फक्त पुरुषच असतात, असं नसतं. अनेक भावना, अनेक ऍटिट्यूड, अनेक असुरक्षितता मनातली, ही त्याला काही स्त्री किंवा पुरुष असं लिंग नसतं. ते आपल्या दोघांच्याही स्वभावात असू शकतं. तर आपण जसे आहोत तसे आपण स्वतःला मान्य करूया असं आम्ही आमच्या युनिफॉर्म मधनं सांगायचा प्रयत्न करतोय, जे सुशीला सुजित सुद्धा आहेत. अगं तुझीच आहे ना, तू मी तुम्हाला सांगतो, सुशीला सुजित बघितल्यानंतर जसं सोनाली म्हणली तर मी थोडंसं पुढे घेऊन जातो की सुशीला सुजित ही दोन पात्र आहेत, ही काल्पनिक पात्र आहेत. म्हणजे सुशीला, सोनाली आणि सुजित मी आहे. पण चित्रपट बघितल्यावर मी तुम्हाला अत्यंत नम्रपणे पण अत्यंत ठामपणे सांगतो की आपल्यापैकी प्रत्येकाला, म्हणजे अनेक पुरुषांना असं वाटेल की अरे मी सेम सुशीला, मी सुशीला आहे, माझा हाच स्वभाव आहे. किंवा अनेक स्त्रियांना उलटे वाटेल की अरे मी सेम सुजित सारखं वागतो माझ्या नवऱ्याबरोबर. सो सुशीला सुजित या दोन वृत्ती आहेत, ही फक्त दोन माणसं नाही आहेत. या वृत्ती आपल्या सगळ्यांमध्ये काही काही, एखाद्याला वाटेल की अरे मी परवा सुशीला सारखा वागलो होतो पण आज मी एकदम सुजित सारखं वागलो. सो त्या वागण्यातली गंमत जम्मत आहे, ज्याला प्रातिनिधिक स्वरूपात किंवा दार बंद होणं पण जे आम्ही म्हणतोय. तर मला असं वाटतं की हा चित्रपट एका अत्यंत महत्वाच्या विषयाकडे आपल्याला आकर्षित करतो. तो म्हणजे की घरातली बाई जी आहे तिचं बोलणं, तिचा संवाद घरात सुरू राहणं हे घरासाठी अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे घरातली बाई जेव्हा, बरोबर, तिचा जेव्हा संवाद सुरू होतो, पुरुषाचा संवाद असतो, त्या घरामध्ये जेव्हा संवाद सुरू राहतो तेव्हा त्या घरात त्या संवादाचा जो प्रवाह असतो ते जर प्रवाही असेल तो संवाद, तर मग आनंद पण प्रवाही असतो, तर मग सुख, शांती, समृद्धी पण प्रवाही असते. आपण जर आम्ही त्या खोलीत अडकलोय ना, तसे जर आपण आपापल्या विचारांमध्ये अडकत गेलो आणि संवाद बंद होत गेले तर मग दरवाजे बंद व्हायला लागतात आणि मग ते दरवाजे उघडणं कदाचित सोपं असतं, पण आपल्याला अचानक वाटतं की हे दरवाजे कधी उघडणारच नाहीत आणि आता हे दरवाजे बंदच झाले आणि आता मी अडकलोच किंवा मी अडकलेच.
आणि आता मला जीवच द्यायला लागणार आणि आता माझं वाटोळच होणार, हे जे अडकणं आहे आणि सुटणं आहे, या अडकण्या आणि सुटण्याची आंबट गोड गोष्ट सुशीला सुचिता असं मला वाटतं. कुछ हो जाए या लेवलला. आता 2 वाजता ते गाणं रिलीज होतंय जे मी गायलंय ते तुम्ही आता 2 तासाने ऐकू शकता. ओके. धडधड या काळ जातो वाढत या बीपी घर करणाऱ्या डोसक्याला धरशील किती किंमत, तुझ्या स्वप्नाची कळू दे जगाला हिंमत, नको मर्दानी भीती, तूच हो तुझ्या मर्जीचा राजा, लपाछपी नको कर गाजा बाजा, घडा घडा बोल मनातला आता नको गुदमरू, असा चल ठोक दरवाजा. बापरे.